पण काकुळते सरांना हे काही आवडत नाही. त्यावर ते म्हणतात, अरे पोरांनो, मी काय हिटलर आहे का? मला पाहतात तुम्ही सर्व चुपचाप झालात. चला आता शांत आहात तर एकामागून एक नाव सांगा. पूजा ही बहादूर असते, त्यामुळे उभी राहून म्हणते, माझे नाव पूजा धर्मराव आहे. मी खेड्यात राहते. माझे बाबा शेतकरी असून सुसंस्कारी आहेत. पूजाचे प्रत्येक वाक्य व शब्द सर्वांना योग्य पद्धतीने समजत होते. पूजाचा आवाज ऐकून काकुळते सर म्हणतात, अरे वा, काय आवाज आहे. आजपासून तू माझ्यासाठी पूजा नाही, कोकिळा आहेस. चला पाहू आता दुसरा कोण. तेव्हा प्रेम हात वर करून म्हणतो, माझं नाव प्रेम. मी फक्त प्रेम आहे आणि मला माझे अस्तित्व स्वतःच निर्माण करायचे आहे. काकुळते सरांना प्रेमच्या डोळ्यात एक यशाला गाठण्याची ताकद दिसत होती. यावर काकुळते सर म्हणतात, प्रेम, तुझे नाव तर तुझ्या चेहऱ्याला एकदम सुटेबल आहे. बस आता. असे करत करत सर्व मुलामुलींनी आपली नावे व आपल्या संबंधित सर्व माहिती दिली. त्यानंतर काकुळते सर म्हणतात, आता फक्त एक व्यक्ती राहिला आहे. त्याने जर त्याचे नाव, गाव, पत्ता सांगितला नाही तर त्याला चांगली कठोर शिक्षा करेल. यावर सर्व म्हणतात, अरे यार, कोण राहिले असेल बरं आता. तेव्हा काकुळते सर म्हणतात, अरे मित्रांनो, मीच राहिलो आहे ना. यावर पूर्ण वर्ग जोरजोरात हसू लागतो. तेव्हा काकुळते सर म्हणतात, माय नेम इज अमित काकुळते. तसा तर मी पुण्यातच राहतो, पण माझं खरं गाव हे नाशिक. माझ्या घरात एक पत्नी व 2 मुलं आहेत. तुमच्या एवढी तर नाही, पण आहेत. यावर पूजा मध्येच असते. यावर काकुळते सर म्हणतात, कोकिळाजी, काय झाले खुदकन हसायला. सर, तुम्ही बोललात ना की मला 2 मुलं आहे, पण तुमच्या एवढी नाही, पण आहेत. यावर मला थोडे वेगळे वाटले व माझ्या तोंडातून हसू फुटले. ठीक आहे कोकिळाजी, या वाक्यात काही जोक आला, तो तुम्हाला समजला, पण बाकीच्यांच्या तर डोक्यावरूनच गेला आहे. चला आता विषयाबद्दल बोलूया. मित्रांनो, आता प्रत्येक गेली वर्ष आपल्याकडे चालत आलेला विषय म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी वगैरे वगैरे विषय आहेत, पण प्रेमाचा विषय एकही नाही. पण माझा तो प्रयत्न चालू आहे की तुम्हाला त्याविषयी थोडी का असेना माहिती व्हायला पाहिजे. यावर सर्व मुलं खुश झाले. यावर काकुळते सरांनी सर्व मुलींची नावे एका कागदावर घेण्यास सुरुवात केली. त्या कागदावर असे लिहिले होते की आमच्या काळातले प्रेम योग्य की अयोग्य या विषयावर चर्चा. यासाठी याला एखादा तास द्यावा. सर्व मुली कागद वाचून पटापट सह्या करतात व काकुळते सरांजवळ कागद देतात. तेव्हा काकुळते सरांनी इतिहासाचे पुस्तक काढून मुलांना शिकवण्यास सुरुवात केली. शिकवताना प्रश्नसंच चालू दिला. या प्रश्नावलीत पूजा खूपच पुढे होती. सरांच्या प्रत्येक प्रश्नाला पूजा उत्तरे देत असे. पूजाचे उत्तरे ऐकून सर्व तिला टॉप समजू लागले, पण प्रेम तिला एक लुभवणारी मुलगी समजू लागला. कारण त्याने त्याच्या मनात असा विचार आणला की पूजा ही प्रश्नांचे उत्तरे यासाठी देऊ राहिली की मला जवळ ओढण्यासाठी व माझ्या बरोबर मित्रता वाढवण्याचा तिचा प्रयत्न चालू आहे. असं प्रेमच्या मनात त्याने एक विचारसरणी करून घेतली. पूजाचे उत्तरे हे युद्धात चालणाऱ्या शस्त्रापेक्षा तेज होते. पूजाच्या हुशारीमुळे काकुळते सर खूप खुश झाले व म्हणाले, अरे वा पूजा, तू तर खूपच नंबर 1 आहेस. कीप इट अप. अशीच हुशार राहा, म्हणजे कॉलेजचे नाव तरी होईल. त्याच क्षणी कॉलेज सुटण्याची बेल होते व सर्व मुली बाहेर येतात. पहिल्याच दिवसापासून पूजा प्रचलित होऊन जाते. प्रत्येक मुलगा तिला आपली मैत्रीण बनवण्याच्या मागे लागतो. राज पूजाला पहिल्यापासूनच ओळखतो, त्यामुळे तो म्हणतो, पूजा, तू माझी मित्र होशील. यावर पूजा म्हणते, अरे राज, हे काही विचारणे झाले. तू माझा सर्वात जवळचा मित्र आहे. कॉलेजचा पहिला दिवस पूजाला खूप आवडला. राज हा मुलींना फसवून पैसा खेचण्याच्या कामात खूप हुशार होता, म्हणून त्याने स्वाती बरोबर प्रेमाचे नाटक केले होते. राज फिरत असताना स्वाती राज जवळ जाते व म्हणते, अरे वा, इथे हवा खाण्याचे काम चालू आहे वाटतं महाराजांचे. यावर राज म्हणतो, हे बघ स्वाती, बोर नको करू. मी महत्वाच्या गोष्टीवर विचार करून राहिलो आहे. तू जा बरं इथून. हा, आता मी बोरच वाटणार ना. कॉलेजमध्ये पूजा नावाची आफत जी आली आहे. हे इतके बोलून स्वाती तेथून निघून जाते. राज मनात असा विचार करतो की पूजाला आपली प्रेमिका व स्वातीला एटीएम सारखे वापरले तर काही हरकत नाही. इकडे पूजाचा नवीन ग्रुप तयार झाला. त्यात पूजा, रश्मी, राज, प्रेम, स्वाती, यामिनी. पूजा ही शिक्षणात, दिसण्यात, राहणीमानात सर्वात पुढे होती, त्यामुळे तिला कोणी ना कोणी आपले फ्रेंड होण्यास विनंती करीत असे. परंतु
परंतु पूजाने कधी असा विचार केला नाही की मी आता सर्वात हुशार आहे आणि हे काय माझे मित्र होण्यास योग्य नाही. पूजा प्रत्येकाला मित्र बनवित होती. 15 दिवसांनी पूजाचा संपूर्ण फ्रेंड सर्कल कमीत कमी 200 ते 215च्या वरती गेला. कोणत्याही प्रश्नाचे उत्तरे पूजा 2 सेकंदात देत होती. हॉस्टेलमध्ये 4 मैत्रिणी ज्या 2-2 करून राहत होत्या त्या एकमेकींचा जीव की प्राण झाल्या. स्वातीला जो अहंकार, जो पैशाचा गर्व होता तो सर्व काही पाण्यात वाहून गेला. यामिनी जो चातुर्य होता तो तिने चांगल्या कामात वापरण्यास सुरुवात केली. काही अडलेल्या प्रश्नांचे उत्तरे यामिनी व स्वाती पूजाला विचारून घेत असे. 1 महिन्यानंतर असा काही परिवर्तन झाला की 4 मैत्रिणी पार्टी, डिस्को यावर जायच्या पण वेळेआधीच हॉस्टेलवर परत पण येऊन लागायच्या. हा परिवर्तन हॉस्टेलचा सिक्युरिटी गार्ड पाहतच राहिला. तेव्हा स्वाती म्हणते, अहो काका असे का पाहता, आम्ही तुमच्याच मुली आहोत. त्यावेळेस सिक्युरिटी गार्डला खूप आनंद झाला कारण सिक्युरिटी पहिले स्वातीला सांगायचा की अगं बाई लवकर येत जा, जग दुनिया काही बरी नाही. तेव्हा स्वाती सिक्युरिटी गार्डला अरे तुरेच्या भाषेत बोलत असे.